आपला भारत देश हा विविधता असलेला देश आहे. विविधतेतील एकता आपल्या देशात पाहायला मिळते. परंतु आजही आपल्या देशातील काही लोक जातपात व धर्माच्या नावावर भांडत आहेत. देशात भ्रष्टाचार, अशिक्षितता, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु प्रत्येक माणूस एका वेगळ्याच भारताचे स्वप्न पाहतोय. हे स्वप्न कवी आम्हाला साकार करायला प्रोत्साहित करतो आपल्या कवितेच्या माध्यमातून. कविता क्रमांक 15, घडवू महान हिंदुस्तान. तर अगोदर आपण कविता वाचून बघूया. कविता क्रमांक 15, घडवू महान हिंदुस्तान. युगायुगांच्या युगांतराने कित्येक सत्तांतरे पाहिली, तरीही परंतु अखंड आहे माझा हिंदुस्थान. जयाचा सार्थ मला अभिमान, तयाला शतशः नम्र प्रणाम. भूमातेच्या प्रांगणातली बाग सुवर्णी भारतभूमी, घराघरातून आपण गाऊ समानतेचे गान. घडवू महान हिंदुस्थान, तयाला शतशः नम्र प्रणाम. पुण्यवान जे इथे जन्मले, जिथे जन्मले कृष्ण रामजी, कबीर नानक बुद्ध जैन या साऱ्यांचे निजधाम. असा हा एकच हिंदुस्थान, तयाला शतशः नम्र प्रणाम. कितीक भाषा धर्मे किती, तरी संस्कृती एक भारती. जगात आहे तरी माझे जग हे हिंदुस्थान. जयाचा हिमालयी महिमा, तयाला शतशः नम्र प्रणाम. प्राणाहूनही प्रिय भूमी ही, कधी न येवो संकट तिजवरी. शांती अमुचा मंत्र असे परी, प्रसंगी उठवू रान. अमुचा महान हिंदुस्थान, तयाला शतशः नम्र प्रणाम. युगायुगांच्या युगांतराने कित्येक सत्तांतरे पाहिली, तरीही परंतु अखंड आहे माझा हिंदुस्थान. जयाचा सार्थ मला अभिमान, तयाला शतशः नम्र प्रणाम. कित्येक युगे होऊन गेली, कित्येक सत्तांतरे भारताने पाहिली. शेकडो हजारो वर्षांचा इतिहास भारताला आहे. तसेच कित्येक राजांनी व सत्तांनी भारतावर राज्य केले, जसे मोगल, खिलजी, मराठा, राजपूत, सुलतान, चोला, चालुक्य, पोर्तुगीज, डच, इंग्लिश इत्यादी. परंतु हे वेगवेगळे लोकसुद्धा भारताची अखंडता, एकता तोडू शकले नाहीत. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. अशा माझ्या भारत देशाला माझा शतशः म्हणजे 100 वेळा प्रणाम आहे. भूमातेच्या प्रांगणातली बाग सुवर्णी भारतभूमी, घराघरातून आपण गाऊ समानतेचे गान. घडवू महान हिंदुस्थान, तयाला शतशः नम्र प्रणाम. संपूर्ण जगाच्या प्रांगणातली व अंगणातली बाग म्हणजेच भारतभूमी. भारतभूमी एवढी सुंदर आहे की ती एखाद्या बागेसारखी वाटते. जरी आपण या बागेतील वेगवेगळी फुले आहोत, तरी पण आपण समानतेचे गाणे गाऊया, एकत्र राहूया आणि महान हिंदुस्थान घडवूया. अशा या एकत्रित भारत देशाला माझा शतशः नम्र प्रणाम. पुण्यवानजी इथे जन्मले, जिथे जन्मले कृष्ण रामजी, कबीर नानक बुद्ध जैन या साऱ्यांचे निजधाम. असा हा एकच हिंदुस्थान, तयाला शतशः नम्र प्रणाम. जे भारतामध्ये जन्मले ते पुण्यवान आहेत, कारण ही कृष्ण आणि रामाची भूमी आहे. येथेच संत कबीर, गुरु नानक, गौतम बुद्ध आणि महावीर, जैन या सगळ्या महान लोकांचा, संतांचा निजधाम आहे, त्यांची जन्मभूमी आहे. बुद्धिझम, जैनिझम, सिखिझम, हिंदुइझम यासारख्या धर्मांची सुरुवात भारतातच झाली होती. कित्येक भाषा धर्मे किती, तरी संस्कृती एक भारती. जगात आहे तरीही माझे जग हे हिंदुस्थान. जयाचा हिमालयी महिमा, तयाला शतशः नम्र प्रणाम. भारतात कित्येक भाषा आहेत आणि कित्येक धर्मही आहेत, तरी पण सगळ्यांची संस्कृती व परंपरा ही एकच भारतीय आहे. जरी आपल्यामध्ये भेद आहे धर्माचे, जातीचे, सामाजिक, आर्थिक, तरी पण आपण सगळे भारतीय आहोत आणि आपली परंपरा पण भारतीय आहे. जशी वेगवेगळे फुले असलेली बाग शोभून दिसते, त्याचवरी जगात माझा रंगबिरंगी भारत देश शोभून दिसतो. भारताचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्याचा महिमा
व महानता पण खूप श्रेष्ठ आहे. ज्याची हिमालया एवढी मोठी महानता आहे, अशा देशाला माझा शतशः व 100 वेळा नम्र प्रणाम आहे. प्राणाहुनीही प्रिय भूमीही कधी ने येवो संकट तिजवरी. शांती आमुचा मंत्र असे परी प्रसंगी उठू रान. आमुचा महान हिंदुस्तान तयाला शतशः नम्र प्रणाम. प्राणापेक्षाही प्रिय भूमी ही म्हणजे माझ्या प्राणापेक्षा खूप प्रिय आहे मला ही माझी भारतभूमी. तिच्यावरी कधी जर संकट आले तरी मी पणाला माझे प्राण लावणार आणि तिला संकटातून सोडवणार. जसा एखादा सैनिक आपले प्राणाला लावून आमच्या देशाचे रक्षण करतो, तसेच प्रत्येक भारतीयाने आपल्या मातृभूमीबद्दल विचार ठेवले पाहिजेत. तेव्हाच आपला देश महान बनला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही प्रतिज्ञा वाचताना माझे ऊर अभिमानाने भरून येते. भारत हा प्राचीन वैभवशाली देश होता. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता. सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात होता. भारत शूरवीरांचा देश आहे, संतांचा देश आहे. अहिंसा सत्याग्रहाचा मार्ग दाखवणारा देश आहे. विविध भाषा, धर्म, विविध कला, विविध रंग, विविध पोशाख आहेत, तरी पण भारताने एकता राखली आहे. आधुनिक जगात भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. भारत एक आधुनिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. अशा या भारताच्या प्रगतीत आपणही आपला छोटासा खारीचा वाटा उचलला पाहिजे.